शुभविवाह मालिकेच्या आजच्या भागामध्ये प्रशांत आणि आकाशचं बोलणं सुरू असतं. आकाश म्हणतो की अरे खरं तर सॉरी प्रशांत, मला तुला इथे बोलवावं लागलं, पण काय ना मला तिथे येता आलं नाही, म्हणूनच मी तुला बोलावलं. तेव्हा प्रशांत म्हणतो की अरे जिजू, त्यात काय आहे एवढं, मला तुम्ही बोलवत जा जर काही काम असेल तर, काहीच प्रॉब्लेम नाही. तेव्हा आता आकाश म्हणतो की बरं, हे जे सगळे पेपर्स दिलेत ना ते व्यवस्थित ठेवतो मी, आणि आपलं काम व्यवस्थित झालं पाहिजे, कोणालाही त्याचा काही अंदाज लागता कामा नये, फक्त नीट काम झालं पाहिजे, वेळेवर काम लक्ष देऊन कर. तेव्हा प्रशांत म्हणतो की हो जिजू, काहीच काळजी करू नका, सगळं व्यवस्थित होईल. आणि हो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भूमीला हे काही समजता कामा नये हा, नाहीतर आपला प्लॅन फ्लॉप होऊ शकतो. तेव्हा आता प्रशांत म्हणतो की हो बरोबर, चालेल, मी आता निघतो, मला आता कॉलेजला पण निघायचं आहे. असं म्हणून प्रशांत तिकडून निघतो आणि प्रशांत जात असताना मागूनच वरून भूमी येते. भूमी त्याला प्रशांत प्रशांत आवाज देते, मात्र तो काही थांबत नाही, तो निघून जातो. भूमी आकाशजवळ येते आणि म्हणते की अरे प्रशांत होता ना हा, इथे कशाला आला होता. तेव्हा आकाश म्हणतो की अगं त्याचं काहीतरी मानसीकडे काम होतं म्हणून. तितक्यात भूमी त्याला फोन करते आणि म्हणते की प्रशांत, अरे काय करतोयस तू हे असं, मी तुला किती मागून आवाज दिला, तू कशाला आला होतास इथे. तेव्हा तो सांगतो की आकाशदादाला भेटायचं होतं, त्याची तब्येत ठीक नाही आहे ना म्हणून. त्यानंतर मग आता ती म्हणते की आता आकाश तर मला सांगतोय की तू मनूकडे भेटायला आला होतास, तिच्याकडे काहीतरी काम आहे म्हणून. तेव्हा तो म्हणतो की अगं हो ताई, तेच ते, म्हणजे त्यांनाही भेटलो आणि तिलाही भेटलो. तो फोन ठेवून देतो. नंतर आता आकाशला भूमी म्हणते की आकाश, काल रात्री माझ्यामुळे त्रास झाला ना, सॉरी. तेव्हा आता आकाश म्हणतो की अगं भूमी, त्रास झाला म्हणून काय सांगतेस, अगं रात्री असं कोणाला झोपेतून उठवतं का, तेही इतक्या गाढ झोपेतून. अगं किती झोपलो होतो गाढ मी, नंतर मला झोपच लागली नाही माहिती आहे. भूमी म्हणते की सॉरी आकाश, खरंच माझ्यामुळे खूप प्रॉब्लेम झाला ना. आकाशला भूमी म्हणते की तुला हवी ती शिक्षा करतो मला. तेव्हा आकाश हसायला लागतो आणि म्हणतो की अगं वेडी आहेस का तू, शिक्षा काय, आपल्या माणसासाठी कधी कोण शिक्षा वगैरे करून घेतं की काय. तेव्हा आकाशकडे ती बघतच राहते. नंतर आकाश म्हणतो की खरंच तू भांबावली आहेस भूमी, नाहीतर एव्हानं तुझ्या लक्षात आलं असतं की मी तुझ्यासोबत फ्लर्ट करत आहे आणि मला 2 फटके मारले असतेस. आकाश म्हणतो की बरं जाऊ दे, आपल्याला डॉक्टरकडे जायचं आहे. भूमी म्हणते की कशाला, मी जाईन ना माझी. तेव्हा तो म्हणतो की नाही, मला आजीने सांगितले तुझी सोबत करायला, म्हणूनच मी येणार आहे. बरं मी जरा पुढे जातो, नंतर निघूया आपण. तेव्हा भूमी त्याला पुढे ढकलायला जाणार असते. तितक्यात आकाश म्हणतो की नको राहू देत, मी जातोय. त्यानंतर मग आता भूमीच्या लक्षात येतं की आकाशच्या चेअरवरून पेपर्स पडलेत, म्हणून ती उचलायला जाते आणि तितक्यातच मनू येते आणि ते हिसकावून घेते. आकाशच्या जीवात जीव येतो. नंतर ती म्हणते की अगं असं काय करतेस तू मनू, पेपर्स किती घेतलेस तू. तेव्हा ते म्हणते की अगं ताई, हे पेपर्स ना माझे प्रोजेक्टचे आहेत, चुकून इथे पडले होते. तेव्हा ती घेऊन जातात असते. तितक्यातच मानसीला भूमी म्हणते मी आवरायला जाते. नंतर आता मानसीला आकाश म्हणतो की बरं झालं हे पेपर्स तू ऐन मोमेंटला उचललेस येऊन, नाही तर प्रॉब्लेम झाला असता. भूमीला सगळं काही सत्य समजलं असतं आणि तिच्यासमोर हा सरप्राईजचा प्लॅन फ्लॉप झाला असता. हे ऐकून आता भूमीला गेल्यानंतर आकाश हसायला लागतो आणि नंतर तो म्हणतो की भूमीच्या हाती सध्या तरी काही लागायला नको आहे, सध्या तिच्याबरोबर आपण नीट असलं पाहिजे. भूमी आता वरती पायऱ्या चढत असताना एक गोष्ट आठवू लागते. ती विचार करत असते की सगळे माझ्याशी आज चुकीचं का वागतायत. आज अथर्व आणि मानसीही काहीतरी वेगळं वागत होते, आकाशही माझ्यापासून काहीतरी लपवतोय असं वाटत होतं. हे सगळे काय मुद्दामच हे सगळं करताय की माझ्या परिस्थितीमुळे माझी मेंटॅलिटी अशी झाली आहे म्हणूनच ते मला सांभाळण्यासाठी असं वागतायत का, मला काहीच कळत नाही आहे. खरं तर हे सगळं अगोदर समजलं पाहिजे. तितक्यातच समोरून पौर्णिमा येते. पौर्णिमा म्हणते की हे काय मॅडम, कुठे फिरताय तुम्ही, गच्चीवरचा नळ लिकेज आहे, तुला सांगितलेलं ना आईने प्लंबरला बोलवायला. तेव्हा ती म्हणते की मी तात्पुरता त्याला रिपेअर करते, दुपारी प्लंबरला बोलवेन. आणि तिथून भूमी निघून जाते. अभिजितला पौर्णिमा कळवते की भूमी निघाली आहे. आता भूमी वरती आल्याबरोबर अभिजित हा त्याचा प्लॅन एक्झिक्यूट करतो. नंतर आता अथर्व हा आकाशला येऊन दाखवतो की हा बघ, हा पत्ता आहे, या पत्त्यावरून आपल्याला समजू शकतं. आणि हो, हे डॉक्टर खूप चांगले आहेत, भल्याभल्याने याने ठणठणीत केले. मग आता मानसी म्हणते का पण यांची फी जरा जास्त आहे आकाश जिजू. तेव्हा तो म्हणतो की पैशांची काहीच किंमत नाही, भूमीची तब्येत लवकरात लवकर बरी झाली पाहिजे. तितक्यातच भूमी आता टेरेसवर येते. ती दोन्ही बाजूचे कॉक असतात ते बंद करून जाते आणि बघते तर समोर पाणी असतं. आता त्या पाण्यातून कसं साफ करायचं हे तिला काहीच कळत नसतं. तिला पुन्हा वांगड्यांचा आवाज येऊ लागतो. तितक्यातच अभिजित गच्चीवरनं खाली रूममध्ये येतो आणि होलोग्राम इमेज तयार करत असतो. त्याच वेळेला समोरच भूमीला तिची आई दिसते. आता अभिजित म्हणतच म्हणतो की भूमी, तुला कसं सांगणार, ही तुझी आई नाही तर तुझ्या आईची होलोग्राम इमेज आम्ही तयार केलेली आहे नेटच्या साह्याने.
त्याच वेळेला आता आई गच्चीवर दिसली म्हणून भूमी पण तिथे गच्चीवर जाते. तितक्यातच खाली असलेल्या आकाशची, अथर्व, मानसीची नजर तिच्यावर जाते. दोघेही ओरडतात की ताई प्लीज त्या साईडला जा. आकाश म्हणतो की अथर्व प्लीज मला लिफ्टने वरती घेऊन चल, आणि आकाशला पटापट तो लिफ्टने वरती आणतो. तेवढ्यातच आता आकाश कशाबशा कृपेने, योगेश्वरीच्या कृपेने वर उभा राहतो आणि तिचा हात खाली खेचतो म्हणून ती गच्चीच्याच बाजूला पडते. तर आता ती पडल्यामुळे तिला चक्कर यायला लागते. आकाश म्हणतो की काय झालेलं तुला, आणि अथर्व देखील म्हणतो की अगं भूमिताई असं का वागत होतीस तू, तुला काय त्रास होतोय. मानसीही धावत धावत येते आणि तिलाही रडू येत असतं. भूमीला आता ती कशीबशी उठवते. आकाश म्हणतो की भूमी अगं असं काय वागत होतीस तू, तुला जर काही झालं असतं तर माझा जीव गेला असता ना, असं पटकनच तो बोलून जातो. भूमी ही आकाशकडे बघतच असते, मात्र ती शुद्धीत नसल्यामुळे तिला त्याचं काहीही बोलणं समजलेलं नसतं. नंतर आकाश म्हणतो की चला हिला खाली घेऊन जाऊया. आता तिला रूममध्ये घेऊन गेलं जातं. मानसी तिच्या रूममध्ये नेते. नंतर तिला झोपायला सांगितलेलं असतं. तिचे डोळे बंद असतात आणि त्याच वेळेला आजी म्हणत असते की तिला थोडा वेळ म्हणून आराम करू दे. तितक्यात ती दचकून उठते आणि पुन्हा आई अशी हाक मारते. तेव्हा आता अथर्व आणि मानसी म्हणतात की काय झालं ताई तुला, नेमकं कसला भास होतोय. तेव्हा आजी म्हणते की बाळा तुला कसला त्रास होतोय का. आकाश आता तिच्याकडे बघतच राहिलेला असतो. आजी भूमीला पाणी देते आणि नंतर भूमीला ती विचारते की तुला बरं वाटतंय का, तू काही आम्हाला सांगू शकतेस का. तेव्हा भूमी म्हणते की हो मला वाटतंय बरं, मी सांगू शकते. तेव्हा मग आता आकाश म्हणतो की भूमी असं काय झालं होतं की तू तिथे गच्चीवर चढलीस. अगं आम्हाला सगळ्यांना बघून फार मोठा धक्का बसला होता. तू हे सगळं कसं करू शकतेस मला कळलं नाही, आणि अशी काय वेळ आली होती की तू गच्चीवर जाऊन उभी राहिलीस. तेव्हा आकाश म्हणतो की बोल भूमी बोल, तू अजिबात घाबरू नकोस. आम्ही तुला काही बोलणार नाही किंवा तू जे काही सांगशील त्याला कुठल्याही गोष्टीचं, कुठल्याही प्रकारचं आम्ही लेबल लावणार नाही. तू सांग काय झालं ते, खरं खरं सांग. आता भूमी खूपच धास्तीत असते. भूमी सगळं सांगायला सुरुवात करते. भूमी म्हणते की टेरेसवरचा पाईप लिकेज होता म्हणूनच तो मी बघण्यासाठी गेले. मला तिथे पुन्हा बांगड्यांचा आवाज आल्यासारखा झाला आणि पुन्हा पैंजणांची छुमछुम ऐकू आली, म्हणूनच मी आजूबाजूला बघितलं तर समोरच्या गच्चीवरच्या कठड्यावर मला आपली आई उभी दिसली. तेव्हा आकाश म्हणतो की काय बोलतेस हे तू भूमी. तेव्हा भूमी म्हणते की हो मी खरं खरं सांगते. आता मानसी म्हणते की ताई हे कसं शक्य आहे, तुला आई कशी काय दिसू शकते. भूमी म्हणते की हो मी खरं खरं सांगते, मला तिथे आई दिसली, ती उभी होती. मला असं वाटलं की मला आई काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करते, तिच्या मनातलं ती मला सांगते आणि म्हणूनच ती पुन्हा पुन्हा माझ्या समोर येते. म्हणूनच मी आईशी बोलण्यासाठी म्हणून पुढे गेले तर तिथे गच्चीवरची आई गायब झाली. म्हणूनच मी तिथे वर कठड्यावर चढले, कारण आई मला तिथेच दिसली. मला असं वाटलं की आई पडली की काय, म्हणूनच मी बघायला गेले आणि हे सगळं झालं. तेव्हा आता आजी तिला झोपायला सांगते आणि आराम करायला सांगते. तर इथे रागिनीची अवस्था भयंकर चिडलेली असते. रागिनी म्हणते की काय करायचं त्या भूमीचं, कित्येक वेळेला तरी हिला मारण्याचा प्रयत्न केला, पण या बाईचं नशीब काय, कुठलं नशीब घेऊन आले काय माहिती, प्रत्येक वेळेला आपल्या तावडीतून माचतेच ती. मी तर म्हणते की तिथे तिला उभं असंच ठेवण्यापेक्षा ढकलून दिली असती तर कायमचा प्रश्नच मिटला असता. अभिजित म्हणतो की आई तसं करू शकत नव्हतो, ती जर वाचली असती तर तिने आपलं नाव घेतलं असतं. तर आता आपण पुढचा प्लॅन एक्झिक्यूट करूया असं पौर्णिमा म्हणते. ती म्हणते की नाही आता पुढचा प्लॅन नाही, आता आकाश गाफील झाला असेल, तो सावलीसारखा भूमीच्या मागे असेल, म्हणून सध्या तरी काही करायचं नाही. तितक्यातच आता ती झोपलेली असताना आकाश आजीकडे बघू लागतो. आजी ही भूमीच्या डोक्यावरून हात फिरवत असते. नंतर ती सगळ्यांना खुणावते की आपण बाहेर जाऊया, इथे भूमीला आता आराम करून देतो. आणि म्हणूनच अथर्व हा आकाशला घेऊन बाजूला निघून येत असतो आणि त्यानंतर भूमीचा डोळा लागलेला असतो. आजी, आकाश आणि बाजूला येतात. तेव्हा आकाश म्हणतो की आजी हे सगळं काय घडतंय गं, मला खरंच काही कळत नाही आहे, आणि भूमीच्या बाबतीत हे असं कसं घडलं, आणि जर तिला काही झालं असतं तर. मी तिला बघितलं की ती वर चढली होती, जर ती पडली असती तर मी काय केलं असतं, मी भूमीला कायमचं गमावून बसलो असतो. आता आजीला आकाशच्या म्हणण्याने खूपच वाईट वाटतं. आजी त्याला शांत करत असते. आकाश म्हणतो की नाही आजी, आता मला काहीतरी निर्णय भूमीच्या बाबतीत घ्यावाच लागणार आहे, असं त्याने ठरवलेलं असतं. पुढच्या भागामध्ये भूमी आणि मानसी हे बाहेर चाललेले असतात. मानसी रिक्षातच म्हणत असते की आकाशला सगळं माझ्याबद्दल कसं काय समजतं, त्याला काही गोष्टी सांगण्याच्या आधीच समजलेल्या असतात. असं वाटतं ही आमची मैत्री आहे ना ती आत्ताचीच नाही आहे, आणि कित्येक दिवसापासून आम्ही एकमेकांना ओळखतो आणि तो मला सगळ्या गोष्टी ओळखतो असं वाटतंय मला. खरं तर ही आताचीच ओळख मला वाटत नाही, जवळचंच नातं आहे वाटतं. तेव्हा मानसी म्हणते की हो अगदी जवळचं नातं आहे तुमचं, आणि ती वसं बोलून हसत असते. तर भूमी आता मार्केटला उभी असताना तिथून समोरून तिला तांडेल जाताना दिसतो. आता मार्केटमध्ये तांडेलला ती मागून बरोबर ओळखते, कारण तांडेलला तिने बिल्डिंगमध्ये बंगल्यात येताना पाहिलेलं असतं. आता भूमी तांडेलचा फोटो काढून घेते
आणि इथे आरशातून बघून तांडेलच्या लक्षात येतं की भूमी त्याचा पाठलाग करत आहे. म्हणूनच आता तो घाबरूनच तिचा फोटो काढून घेतो आणि त्यानंतर तो फोटो तो अभिजितला पाठवतो आणि विचारतो की ही मुलगी माझा पाठलाग करते, ही तुमच्या ओळखीची आहे का? हे ऐकल्यावर अभिजितला धक्काच बसतो. अशाच मालिकांचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.